आजची कहाणी आहे वडिलांसाठी. वडिलांचं न बोललेलं स्वप्न. गावाच्या टोकाला एक छोटीशी वाडी होती. तिथं राहायचे शंकरराव. दररोज पहाटे 4ला उठणं, शेतात जाणं आणि उन्हातान्हात घाम गाळणं, हीच त्यांची ओळख. शंकरराव फार बोलायचे नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात एक स्वप्न कायम जागं असायचं. ते स्वप्न त्यांच्यासाठी नव्हतंच, ते होतं त्यांच्या मुलांसाठी, म्हणजे रमेशसाठी. रमेश शिकायचा. शिकण्यात तो खूप हुशार होता, पण घरची परिस्थिती कमजोर. फीस भरताना शंकररावांची नजर नेहमी जमिनीकडे झुकलेली असायची. आई म्हणायची, एवढं शिकवून काय उपयोग? तेव्हा शंकरराव फक्त एवढंच म्हणायचे, माझा मुलगा माझ्यासारखा शेतात मरू नये. एक दिवस रमेश म्हणाला, बाबा मला पुढे शिकायचं आहे. बाबा मला पुढे शिकायचं आहे, पण तुमच्यावर ओझं नको, पण तुमच्यावर ओझं नको बाबा. त्या रात्री शंकरराव झोपले नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांनी शेवटची 2 बैल विकली. रमेश शिकला, शहरात गेला, नोकरी लागली. पहिल्या पगारात त्यानं बाबांसाठी शर्ट आणला, पण तो शर्ट शंकरराव कधीच घालू शकले नाहीत. कारण माहितीये, रमेश घरी पोहोचण्याच्या आधीच शंकरराव शांत झोपीत गेले होते. शर्ट आजही कपाटात आहे आणि रमेशच्या डोळ्यात आजही एक स्वप्न. बाबा तुमचं स्वप्न पूर्ण झालं, पण तुम्ही ते पाहायला राहिला नाहीत. का हो बाबा, असे का केलात? कधी कधी वडील काहीच मागत नाहीत, ते फक्त स्वतःला संपवून मुलांना घडवतात. मित्रांनो, वडिलांना जपा, आई वडिलांना जपा.